अगं नलू, ते धुतलेले पडदे कुठे आहेत आणि ही काय जागा आहे का ठेवायची? काय कुठे काही ठेवता तुम्ही? तुम्ही बघा ना, तिकडे खाली आहे. नलू, काय हो? हे घटस्फोटाचे पेपर्स हे तू करून घेतलेस? हो, माझी मुलगी जात सहन करणार आणि मी काहीच करणार नाही. मला काळजी नाहीये माझ्या मुलीची. मोहित आणि त्याच्या आईशी बोलायला गेलो होतो ना, तेव्हा पूर्ण तयारी निश्चित गेलो होतो. त्यांनी विरोध केला तर उत्तर द्यायचं. म्हणजे तू त्यांना हे सगळं सांगून आलीस? हो, आपली मुलगी आपल्याला जड झाली नाहीये हे त्यांना कळायला हवं. काय झालं? अरे स्वीटू, वेळेवर आलीस. ए, ऑफिस मधला पहिला दिवस कसा गेला तुझा? मी चहा ठेवते पटकन. सगळ्यात नाही नो. काय झालं? कुठे काय? काय नाही. काही नाही. काही नाही. बघू. स्वीटू, मी विचारणारच होते तुला याबद्दल. तुम्ही मला न सांगता डिवोर्स पेपर्स घेऊन मोहितच्या घरी का गेलात? माझ्या आयुष्यातली एवढी महत्वाची गोष्ट आहे, तुम्हाला माझं मत नाही विचारावं असं वाटलं? निदान सांगायचं तरी. माझं मत महत्वाचं नाहीये का? आहे. चूक झाली. तेव्हा तुझी परिस्थिती नव्हती तशी आणि मी माझ्या मुलीला त्या अवस्थेत नाही बघू शकत होते. कुणी माझ्या मुलीशी असं नाही वागू शकत. स्वीटू, स्वीटू, मी आणि शकू जेव्हा मोहित आणि त्याच्या आईशी बोलायला गेलो ना, तेव्हा ते जसे वागले, जसे बोलले, मला इतका राग आला होता ना. आमची खात्री पटली दोघांची की आम्ही जो निर्णय घेतलाय ना तो योग्य घेतलाय. हो हो आई, तू हे बोलतेस? तूच म्हणायची जर स्वीटू संसार आहे, भांडायला भांड लागतं. मग हो स्वीटू, खरं आहे ना ते. संसार म्हटलं की चुका होतात, वाद होतात, पण तेव्हा ना त्या गोष्टी चुकून झालेल्या असतात, त्या चुका सुधारता येतात. पण या दोघांच्या बाबतीत तसं नव्हतं स्वीटू. हे मायलेक ते जे करतायत ना त्याची त्यांना पूर्ण कल्पना होती. स्वीटू, तुला त्रास द्यायचा हाच हेतू होता त्यांचा, अजूनही आहे. तुला माहितीये ते तुझ्याबद्दल, आपल्याबद्दल आहोत. ते जे काही बोलले ना, मला सांगताना पण लाज वाटते. अशा लोकांबरोबर राहण्यापेक्षा त्या नात्यातनं आत्ताच बाहेर स्वीटू. स्वीटू, नात्यातनं बंधन नको. ज्या नात्यात सतत भीती वाटत असेल, ज्या नात्यात तुला मोकळा श्वास घेता येत नसेल, अशा नात्यातून सुटलेलं बरं. आई, मला वेळ हवाय. काय म्हणजे? का तुला का हवंय विचार करायला वेळ? नलू, एक मिनिट. हे बघ स्वीटू, तू शांतपणे विचार कर, चारी बाजून विचार कर. नलू, मी, घरातलं कुणीही तुझ्यावर कुठल्याही प्रकारची जबरदस्ती करणार नाही. काय योग्य काय अयोग्य हे कळण्या इतपत तू आता मोठी झालीस. आणि एक लक्षात ठेव बाळा, तू जो निर्णय घेशील ना त्या निर्णयासोबत आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत. घे तू वेळ घे. हे पण म्हणाले ना, घे वेळ घे, शांतपणे विचार कर, पण स्वतःचा विचार कर. तडजोड करून आयुष्य काढण्या इतपत या नात्यात काहीही उरलेलं नाहीये स्वीटू. स्वतःचा विचार केलास तर तूही या पेपरवर सही करशील, कारण हाच योग्य आणि चांगला पर्याय आहे. कळलं का बाळा? ए सोन्या,
हॅलो, सुटू. ठीक आहे, बस इथे. कामावरून आलेलं काय घेऊन बसलीस बाळा तू? हे पाणी पी. पहिली नको बोलू बाळा, सगळं ठीक होईल. मी तुझ्यासाठी पटकन मस्त चहा करून आणते. बस. आय एम सॉरी मालविका मॅम, पण गेल्या काही दिवसात तुमच्या कंपनीला एवढा लॉस झालाय की तुमच्या डिसिजन मेकिंगवर आता आमचा विश्वास उरलेला नाही. आय माइट साऊंड रूड, पण तुमच्या कंपनीचे शेअर्स ज्या स्पीडने ड्रॉप झालेत इज अ बिग रिझन टू वरी. अहो, स्टॉक मार्केट अनालिस्ट सुद्धा हेच म्हणतायत. मिस्टर कामत, स्टॉक मार्केट रोज अनालाइज होतं. एका परिस्थितीत आपण सतत नाही राहू शकत. पडलेले शेअर्स वरती सुद्धा येतात. माझ्यासाठी नाही, शकू खानविलकरांना तर तुम्ही व्यवस्थित ओळखता. त्यांच्यासाठी तुमचं डिसिजन बदला. मॅडम, तुमच्या कंपनीमध्ये तुमच्या आईच्या शब्दाला किती किंमत आहे हे सगळ्यांनाच माहिती. काय लोक आमच्या क्वालिटीचे प्रोडक्ट्स निर्माण करू शकत नाहीत, त्यामुळे अशा अफवा पसरवतात. आम्हाला खाली खेचायचा प्रयत्न करतात. पण गेले कित्येक वर्ष नंबर 1 पोझिशनवर आम्ही टिकून होतो. खानविलकरच टिकून आहेत. फक्त आता शेअर्स पडले म्हणून तुम्ही प्लीज असं डिसिजन बदलू नका. गेली अनेक वर्ष आपले चांगले संबंध आहेत. मलाही मान्य आहे, पण नातं आपल्या जागी आणि बिझनेस आपल्या जागी. मी रिलेशनशिपच्या बेसिसवर कधीच बिझनेस करत नाही. त्यामुळे आता तुमच्या कंपनीत मेजर चेंजेस आल्याशिवाय तुम्हाला आमच्याकडून बिझनेस मिळणार नाही. सो ऑल द बेस्ट अँड होप टू सी यू सून. थँक्यू. बाय. युजलेस असतात माणसं. लॉयल्टी नावाची काही गोष्टच नसते ना. अगं, आपल्यामुळे त्यांचं नुकसान होत असेल तर ते त्यांच्या बिझनेसचा विचार करणारच ना. तुला यातलं काही कळतं? Just keep quiet. ओम? ओम, काय झालं बाळा? पाणी आणून देऊ का? अगं थांब ना जरा, तो आत्ता आलाय. बसू दे त्याला शांतपणे, श्वास घेऊ दे. विटू आली होती ऑफिसमध्ये? आली होती. इट वॉज व्हेरी डिफिकल्ट फॉर हर. आणि मोहित आज कुठल्या थराला जाऊ शकतो हे बघितलंय मी. ही इज व्हेरी डिस्गस्टिंग. आय मीन, मला बोलायचंही नाही. ओम, मला जरा तुझ्याशी बोलायचं. नाही, मला या विषयावर काही बोलायचं नाही आता. एक मिनिट. स्वीटू सोडून दुसरे विषय नाही आहेत का बोलायला आपल्याकडे? मला बिझनेस बद्दल बोलायचं. आपल्याला ना सध्या खूप लॉस होतोय. प्लीज आता नको, मला फ्रेश होते. मोहित पण ना. हा मॅम. काय चाललंय तुझं ऑफिसमध्ये मोहित? काय नाटकं सुरू आहेत? माझी नाही. तू सांगितलं नाहीस ना तरी मला व्यवस्थित कळतं. तू जे काही वागतोयस, जो काही त्रास विटूला देतोस ना, तो माझ्यापर्यंत व्यवस्थित पोहोचतोय. काय तमाशे करतोयस तू ऑफिसमध्ये? नाही मॅम, तुमचं काहीतरी गैरसमज होतोय. मी असं काही वागत नाहीये. म्हणजे एक मिनिट, तुला शेवटचं सांगते. काही झालं तरी हा डिवोर्स होता कामा नाही. ती स्वीटू माझ्या ओमच्या आयुष्यात मला परत नकोय, कळलं? येस मॅम. आय डोंट वॉन्ट.
एनी गेम्स एनी मोर. येस मॅम. आणि येस मॅम नुसतं तोंडाने बोलायचं नाही. हा, डू समथिंग. नाहीतर तुला माहिती माझ्या मोबाईलमध्ये जी व्हिडिओ क्लिप आहे ती पोलिसांपर्यंत आणि बाकीच्या लोकांपर्यंत पोहोचवायला मला फक्त एक बटन दाबावं लागेल. तू पुन्हा माझ्या ओमच्या आयुष्यात यायला नको. तू काही कर, जाऊन तिची माफी माग, पाया पड, रड, लोटांगण घाल, पॅचअप कर तिच्याशी आणि तिला तुझ्या घरी घेऊन ये. नाहीतर आयुष्यभर जेलमध्ये जायला तयार हो. अँड यू नो व्हेरी वेल, मालविका खानविलकर पोकळ धमक्या देत नाही. ती तिला हवं ते हवं तेव्हा आणि हवं तशा पद्धतीने करून घेऊ शकते. Useless. Idiot. क्या हुआ बेबी, तुम ठीक हो ना? एक नंबरचा यूजलेस है मोहित. वो मोहित था ना, उसने तुम्हारा फिर से कोई ना कोई काम बिगाड़ा होगा ना. क्या हुआ बताओ ना. अरे बताओ ना बेबी, क्या हुआ? काही नाही. अरे बेबी, बेबी तुम पे ना गुस्सा बिल्कुल भी नहीं जचता. तुम टेंशन मत लो बेबी, शांत हो जाओ, शांत हो जाओ. अरे स्माइल करो ना बेबी. ये अगर सीधी उंगली से ना निकले ना तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. अरे अरे बेबी, काही नाही रे, कधी कधी माझा एवढा संताप होतो ना, सगळे प्रॉब्लेम्स माझ्याच वाट्याला काय येतात. अरे टेंशन मत लो बेबी, रिलॅक्स. आणि लोकांना ना मी भडाभडा बोलते, चिडते, रागवते एवढं फक्त दिसतं, पण कुठल्या सिच्युएशन मध्ये मी ती सिच्युएशन कशा पद्धतीने हँडल करते हे समजून घ्यायचा कोणीच प्रयत्न करत नाही. आणि कुणीच समजून घ्यायचा प्रयत्न करत नाही. तू पण नाही. तू तरी समजून घ्यावंस असं वाटतं मला. सॉरी बेबी, बेबी गुस्सा थूक दो ना प्लीज. माझी टेन्शन्स, माझ्यावरची प्रेशर्स मलाच गोळ्या घेऊन किंवा एका ठिकाणी शांतपणे बसून मलाच हँडल करावी लागणार. अरे मैं हूं ना बेबी, क्यों टेंशन ले रही हो? माझा फोन कुठे गेला? इथे ठेवला होता. फोन फोन अरे ये रहा. इधर ही है फोन. ये इधर ही तो था. फोन इथे ठेवला होता तो. नहीं नहीं, ऊपर था, देखो ना, ऊपर ही था बेबी. इतकं प्रेशर आहे, इतकं टेन्शन आहे की मोबाईल कुठे ठेवला ते पण आठवत नाही. मालविकाला. क्यों लेते हो बेबी इतना स्ट्रेस? मत लो, शांत हो यार. अच्छा खासा हाथ में आया था फोन. रॉकी, कुछ फायदा नहीं हुआ यार. रॉकी क्या करूं? आणि हे घ्या तुमचं बंधन. का ते काय गळ्यातला पट्टा काय म्हणालात ते तुम्हाला परत. आपल्या दोघांमध्ये कोणतंही नातं असू शकत नाही. कट का केलाय? मला काय हवंय? मला तुझ्याशी बोलायचं आहे. प्लीज भेटशील मला? हॅलो हॅलो. हा ऐक ना, मला खरंच तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे. काय ना, थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झालंय, तेवढं दूर करायचं आहे. ठीक आहे. हा, मी पोहोचतोच आहे. बाहेर येतो तुला भेटायला. काय बोलायचं?
कशी आहेस? तुम्ही हे विचारायला मला इतक्या रात्री बोलवलं? सॉरी, खूप चुकीचा वागलो. तुम्ही प्लीज प्लीज माझ्याकडे माफी वगैरे मागू नका. माझ्या तुमच्याकडनं काही अपेक्षा नाही. तुम्ही कुठल्या थराला जाऊ शकता हे मी पाहिलंय. सॉरी सॉरी. तुमच्या आईने मला कोंडून ठेवलं बाथरूम मध्ये. माझा फोन पाण्यात टाकला. मला कोणाशी बोलू दिलं नाही, घराबाहेर पडू दिलं नाही, ऑफिसला जाऊ दिलं नाही. आणि या सगळ्यात तुमची त्यांना साथ होती. त्यामुळे तुम्हाला माझी जराही किंमत नाही आणि जराही काळजी नाही हे मला कळलंय. असं नको बोलूस. मला खरंच तुझी खूप काळजी आहे. म्हणूनच तर तुला भेटायला आलो इथे. हो, मग ऑफिस मध्ये वागलात ते? हे बघ, मी आताही तुझी माफी मागितली. मी परत तुझी माफी मागतो. सॉरी, माझं चुकलं. हवं तर मी तुझ्या पाया पडतो. तुम्ही काय करताय? खरंच मी हवं तर नाक रगडतो, कान धरतो, उठा बशा काढतो. मोहित, तुमच्या या नाटकांना मी अजिबात बळी पडणार नाही. नाटक नाही. तुमचं बोलून झालंय. मी निघते. मोहित, ऐक ना माझं. माझ्या अंगाला हात लावू नका. हात सोडा. ठीक आहे, मी हात नाही लावत. काय करू, झाली माझ्याकडनं चूक. नाही थांबू शकलो मी माझ्या आईला. आहे माझी आई थोडी एकेकोर स्वभावाची, थोडी तापट स्वभावाचे. तिचा स्वभावाला औषध असतं. तुला माहितीये, माझी आई मला सतत फोन करून सांगत होती की तिला सोडून दे, नको तिला आपल्या घरी आणू. पण मी तिचं ऐकलं नाही. मी तिच्याकडे लक्ष दिलं नाही. कारण मला आपल्या दोघांच्या नात्यावर माझ्या आईच्या बोलण्याचा परिणाम होऊ द्यायचा नव्हता. म्हणून मी नाही लक्ष दिलं तिच्याकडे. तुझ्या हट्टी स्वभावामुळे, तुझ्या हट्टामुळे आपल्याला माझ्या घरी राहायला जावंच लागलं आणि सगळं बिनसलं. म्हणजे माझ्यामुळे बिनसलं सगळं असं तुम्हाला म्हणायचंय? नाही नाही, मला असं नाही म्हणायचंय. आहे जराशी चूक माझ्या आईची पण आहे. जराशी? तुमच्या आईची जराशी चूक असेल ना तर तुमची मग काहीच चूक नाहीये. सगळ्यात मोठी माझीच चूक आहे. मीच चुकलो, नाही समजावून सांगू शकलो माझ्या आईला. पण तू तरी समजून घे ना मला. पण आपण देवा ब्राह्मणाच्या साक्षीने लग्न केलं. आपलं एक नातं आहे आणि आपलं हे नातं असं सहजासहजी नाही तुटू शकत. तुम्ही आज ऑफिसमध्ये जे वागलात त्यानंतरही तुमचं हेच एक्सप्लेनेशन आहे? हे बघ अवनी, ऑफिसमध्ये काय घडलं हे तूही बघितलंस. मैथिली मॅडमनी मला नोकरीवरून काढून टाकलं. विचार कर, मला नोकरीवरून काढून टाकल्यानंतर माझी काय रिॲक्शन असेल. रागाच्या भरात काही वागलो, काही बोललो. आणि तू सुद्धा तिथे परक्यासारखं उभं राहून बघत होतीस. अवनी, माझं खरंच तुझ्यावर प्रेम आहे. प्लीज मला समजून घे. कारण मी तुझ्यासोबत असलो ना की मी खरंच खूप चांगला वागतो. तू मला तसं वागायला भाग पडतेस. तू नसलीस ना की सगळं बिनसतं. माझं काय होतं माझं मलाच कळत नाही. प्लीज मला सोडून. मोहित, माझा हात सोड. हे बघ, आपण नव्याने सुरुवात करू. मोहित, मला तर तुमचं काही ऐकायचं नाही. प्लीज एक संधी हवी. तुमचं झालं असेल बोलणं. तुम्ही मोहित राव, हात सोडा. तुम्ही इथे काय करताय? मी तिच्याशी बोलायला आलो. एक मिनिट दादा, ते मला काही करत नव्हते. ते खरंच माझ्याशी फक्त बोलायला आले होते. खूप झालं तू. मला एक संधी. जातोय काका, जातोय. आता मी खरंच तिची माफी मागायला आलो होतो आणि तिच्याशी बोलायला आलो होतो. मला एक संधी हवी आहे. आणि पोलिसात जायची धमकी देऊ नको मला. काय करशील? तुझा अवनी, उद्या सकाळी मी शंकराच्या देवळात तुझी वाट बघतो. प्लीज मला एक संधी दे. मला तुझं उत्तर हवं आहे. मी तुझ्या उत्तराची वाट बघेन. चल, चल, चल. काय चाललंय?